नमस्कार रसिक हो. भाग्यशाली डायरीवर चंपा या सामाजिक कथेच्या पहिल्या भागाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पहिल्या भागात आपण पाहिले की परिस्थितीच्या भीषण दलदलीत अडकलेली वासंती आपल्या मुलीच्या रक्षणासाठी चंडिकेचं रूप घेते आणि तिथून सुरू होतो आंटीचा एक वेगळा प्रवास. पण या वस्तीमध्ये लहानाची मोठी होणारी तिची मुलगी चंपा नेमकी आहे तरी कोण? ती एका वकिलाच्या ऑफिसमध्ये कामाला का लागते आणि हा वकील तिचा पाठलाग करत या नको त्या वस्तीत का पोहोचला आहे? चला तर मग ऐकूया चंपा भाग 2. चंपाला तसे कामावर ठेवण्यासारखे विशेष काहीच नव्हते असे सुरुवातीला वाटले खरे, पण तिच्या अंगचा एक एक गुण मला दिसायला लागला. नेहमी मला प्रश्न पडत होता, चंपाचे लग्नच नाही झाले अजून, मग साडी कशाला नेसायला हवी? ती गप्प असायची. तिच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नसायचे. तिचा असा मख्ख चेहरा बघून मला राग यायचा आणि नेहमी वाटायचे की ती वैयक्तिक काहीच का बोलत नसेल. यायची, स्वतःची कामं आवरायची, कामाविषयीच बोलायची आणि घाईघाईने निघून जायची. आज ठरवलेच, ही नक्की कुठे जाते ते बघायचे. तिच्या मागे मागे गेलो ना, नको त्या वस्तीत तिला जाताना पाहून जरा ओशाळलोच आणि कुठून तिच्या मागे आलो असे वाटले. पुन्हा ऑफिसमध्ये येऊन बसलो. कामामध्ये मन रमवायचा प्रयत्न करत होतो, मात्र तिचा तो सालस चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. घरी पोहोचलो आणि फ्रेश होऊन बेडवर अंग टाकलं आणि चंपा माझ्याकडे कामाची चौकशी करायला आली तो दिवस आठवला. नमस्कार, मी चंपा. 22-23 वर्षाची सुंदर सालस चंपा माझ्यासमोर उभी होती. पुरुष वृत्ती जागी झाली ती अशी की माझी तिच्यावरून नजरच हलत नव्हती. सहजतेने एखादी गोष्ट हाताळणे ही तिची खूबी होती. मुळातच ती सुंदर होती. मातीच्या घरावर पोतेरा फिरवावा तसा मेकअपचा थर लावलेला नव्हता. उंच पुरी, गोरी पान, केसांची उगीचच चेहऱ्यावर आलेली बट, चापून चोपून नेसलेली हलक्या गुलाबी रंगाची साडी तिचे रूप अधिकच खुलवत होती. 2 कोरीव भुवयांच्या मध्ये लावलेली नाजूक टिकली उठून दिसत होती. डोळ्यांचे वर्णन तर काय करावे, 2 अथांग समुद्रच. ती ना नेहमी नवीन नवीन गोष्ट शिकायची, पण मला विचारून नाही हा, फक्त बघून. सर, तिने मला आवाज दिला आणि आपण चुकीचं वागलोय हे मला जाणवले. तुम्हाला रेफरन्स कोणी दिला? माझा जरा गंभीर आवाज ऐकून ती घाबरली. नाही, कोणीच नाही. मग तुमचे ऑफिस मी रोज येता जाता पाहत होते. वकिलांकडे टायपिंगची कामं असतात म्हणून सहज विचारावे म्हटले. खरं तर मला एका टायपिस्टची गरजच होती, पण एवढी देखणी टायपिस्ट कामावर ठेवण्याचं धाडस माझ्यात मात्र नव्हतं. बसा, मी आदेश सोडावा तसा बोललो. ती माझ्यासमोर असलेल्या खुर्चीवर बसली. क्वालिफिकेशन? D.Ed झाले आहे आणि मराठी इंग्रजी टायपिंगचा कोर्स झाला आहे. टायपिंगची स्पीड काय आहे? 60. गुड. अजून पुढे काही करायचा विचार आहे का? खरं तर सर मला, पण ती बोलता बोलता थांबली. पेशा वकिलीचा असल्यामुळे मला थोडाफार अंदाज आला. पुढे काहीही न विचारता मी तिला कामावर ठेवायचा निर्णय घेतला. ओके, उद्यापासून जॉईन झालीस तरी चालेल. सर, पेमेंट साधारण किती असेल? ती फक्त पैशासाठी काम करणार आहे याची जाणीव तिने मला करू दिली. मला राग आला. कोणत्याही कामगाराला फुकट राबवून न घेता मी त्याचा पूर्ण मोबदला त्याला द्यायचो. पण नंतर लक्षात आले की हा आपला स्वभाव तिला कुठे माहिती आहे. काम बघून सांगेन, चालेल? नाही सर, गेल्या महिन्यामध्ये मी जिथं काम करत होते ना तिथे असेच सांगितले, पण पगाराचे नावच घेत नव्हते. मला कुठेही फुकट काम करायचे नाहीये. काम आणि वेळ दोन्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ती स्पष्ट बोलली.
तिचा स्पष्ट वक्तेपणा मला आवडला. मी माझ्या अटी तिला सांगायला सुरुवात केली. 8,000 देईन. दर रविवारी सुट्टी असेल. इतर वेळी रजा हवी असेल तर मात्र पैसे कट केले जातील. आणि मला कामं परफेक्ट लागतात बरं. सततच्या किंवा त्याच चुका पुन्हा झाल्या तर कामावरून काढले जाईल. 8,000 हा आकडा ऐकून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता. बाकीच्या सूचनांकडे तिचे लक्ष आहे की नाही ह्याची मला शंकाच आली. काहीच हरकत नाही. मी उद्यापासूनच येईन. पण सर वेळ काय असेल? 11 ते 5 असेल. 10:30ला तुला ऑफिसमध्ये पोहोचावे लागेल. 11 ते 5 असं म्हणत ती विचार करू लागली आणि म्हणाली, सर 9 ते 3 चालेल का? मी जरा फटकन बोललो. अशी कामाची वेळ स्वतः ठरवता येत नाही. सॉरी सर. ती गप्प बसली. जरा वेळ गेला आणि म्हणाली, चालेल सर, मी येईन. ठीक आहे, या उद्यापासून. मला वाटले ती निघून जाईल, पण ती जरा वेळ थांबून ऑफिस निरखून बघत होती. 15-20 मिनिट झाले असतील तरी फाईल्स, बुकशेल्फ, टेबल अगदी बारकाईने पाहत होती. माझ्याकडे 1 टेबल आणि 2 खुर्च्या, सध्या तरी इतकंच होतं. मी तिला टेबल आणि खुर्ची लागेल याचा विचार करत मोबाईल उचलला आणि एक नवीन टेबल आणि खुर्चीची ऑर्डर दिली. तिचे माझ्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हते. मी फोन ठेवला तशी ते तडकन उठली आणि म्हणाली, येऊ सर? ती बोलल्यानंतर मला स्वतःचीच लाज वाटली. इतका वेळ बसून मी साधी तिला पाणी देखील विचारले नाही. मी म्हणालो, नाही थांबा ना, चहा कॉफी सांगतो. नाही, येते मी. मीही काही आडेवेडे घेतले नाहीत. चालेल. चंपा निघून गेली. नाव अगदी जुनं वाटत होतं, चंपा. तिच्या आईवडिलांना दुसरं नाव नसेल का सुचलं? जाऊ दे म्हणत मी कामाला लागलो आणि उद्या तिला काय काम द्यायचे याचा विचार करून ठेवला. का कोणास ठाऊक. मी खरं तर उद्याच्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो. चंपा 6-6.5 तास माझ्यासोबत असणार. मी सांगेल ते काम करणार. मी सांगेल ते? छे, किती वाईट विचार. मी स्वतःलाच दटावले. ऑफिसमधले काम संपवून मी गाडी काढली आणि गाणी सुरू केली. नवीन जनरेशनचं असल्यामुळे माझ्या गाडीमध्ये सगळी नवीन गाणी भरलेली असायची. ती ऐकली की पुन्हा उत्साह वाटायचा. जरा वेळ गेला आणि अचानक त्याला सिद्धार्थची आठवण आली. अरे हा सिद्ध्या का नाही आला आज? सिद्धार्थ स्वतःचे ऑफिस असून दिवसातून 2-3 वेळा तरी माझ्या ऑफिसमध्ये यायचा. रामने सिद्धार्थला फोन केला. हॅलो. अरे काय झालं रे, आज आला नाहीस अजिबात ऑफिसला? राम, ऑफिसमध्ये कामाची खूप गडबड होती रे आज, त्याच्यामुळे मला जमलंच नाही तुझ्याकडे यायला. आणि आज बाबाही नव्हते. का रे, काय झालं? काही प्रॉब्लेम झाला आहे का? अरे नाही, काहीच प्रॉब्लेम नाही झाला. तू आला नाहीस म्हणून विचारलं. पण काय झालं सांगशील का मला? रामने दिवसभर घडलेली घटना सिद्धार्थला सांगितली. सिद्धार्थ भाऊ असला तरी मित्रापेक्षा खूप काही होता. रामचे आई बाबा गेले तसं विष्णू काकांनी सांभाळलं. आईला ते फारसं पटलेलं नव्हतं. सिद्धार्थमुळे मी तिला आईच म्हणायचो. तिला असं वाटायचं माझ्यामुळं प्रेम वाटलं जातंय. पण प्रेम कधी वाटलं जातं का? आईने मला कधी प्रेमाने जवळ घेतले नाही. ती कधी चिवकाऊचा घास भरवला नाही. सिद्धार्थला आई जवळ घ्यायची तेव्हा मी फार तिच्याकडे अपेक्षेने बघायचो. अपेक्षा प्रत्येकाला असते. मला आईकडून मायेची अपेक्षा होती. तिने ती कधी पूर्णच केली नाही. विष्णू काकांना माझे वाईट वाटायचे. विष्णू काकांनी मला आईचं आणि बापाचं प्रेम दिलं.
आई आणि काकांची भांडणं मला ऐकू यायची. अर्थातच माझ्यावरून असायची. त्यांच्याप्रमाणे मला त्यांच्या भांडणांचा कंटाळा आला होता. खरंच एवढं लाचार व्हावं का मी फक्त प्रेमासाठी? यांची माझ्यामुळे होणारी रोजची भांडणं, मला मिळावं असं वाटणारं प्रेम, आईकडे अपेक्षेने बघणारी माझी नजर. पण या प्रेमाची भूक मला शेवटी मिळणारच नव्हती. एवढ्या लहान वयात हे अनुभव मला सहज मोठे करत होते. विष्णू काकांमुळे मला बाकी सगळी वागणूक सिद्धार्थसारखी मिळत होती. मी नोकरी करून वकील व्हायचं ठरवलं, कारण माझा सतत साजरा होणारा दुस्वास मला बघवत नव्हता. बऱ्याच वेळेला आईला काकांनी समजावून सांगितले होते, अगं आपला दुसरा मुलगा समज, पोटात 9 महिने वाढणारं मूल फक्त आपलं असतं असं नसतं ग. तिला हे मान्यच नव्हतं. मला माझ्या घरी राहायचे आहे. मी बोललो काकांना. त्यांनी माझी होणारी उलघाट डोळ्यांनी पाहिली होती. इच्छा नसताना त्यांनी मला परवानगी दिली. काकांना वाईट वाटत होतं, पण मला पर्याय नव्हता. मला कोणाचं घर मोडायचं नव्हतं. मी माझ्या घरी राहायला आलो. विष्णू काकांनी बंगला अगदी मस्त ठेवला होता. आई बाबा गेल्यानंतर मी पहिल्यांदा बंगल्यामध्ये आलो होतो. आई बाबा मला आठवत नव्हते. आई कशी असते हा मोठा प्रश्न पडायचा मला. बंगल्यावर आल्यानंतर खूप मोठं दडपण गेलं. सिद्धार्थ माझ्याकडे आला ना की 2-2 दिवस घरीच जायचा नाही. सिद्ध्या आणि मी कधी तुटलोच नाही एकमेकांपासून. मी माझ्या पायावर उभा राहिलो. काकांना खूप अभिमान वाटत होता. शेवटी एकटं राहायची सवय झाली. चंपाचा हा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला? आणि चंपा ऑफिसमध्ये आल्यावर रामसोबतची तिची पहिली भेट कशी असेल? याबद्दलचे तुमचे अंदाज कमेंट्स करून नक्की मला सांगा. आणि हो, पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. प्रत्येक कलाकृतीमागे काही माणसं निस्वार्थपणे उभी असतात. खरं तर चंपाच्या पोस्टरसाठी जेव्हा चंपा लिहिली तेव्हापासून मी तिचा फोटो वापरत होते. हो, माझी जिवलग मैत्रीण अश्विनी महांगडे. आणि आत्ताही तिने मला हा फोटो वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल मी तिचे मनापासून आभार मानते. तुझ्या या सहकार्यामुळेच चंपा अधिक जिवंत झाली. धन्यवाद.